Good morning, friends. Today we discuss in the topic that is the solutions. The next and important article of this topic, that one is nothing but the qualitative properties. Okay. आता ॲक्च्युली आपल्याला या टॉपिकचा सेकंड पार्ट घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि तो जो आहे तो महत्त्वाचा आहे, त्याला आपण घेणार आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके. आता ॲक्च्युली व्हॉट आर द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मी आता बोलणारच नाहीये, लक्षात घ्या. पण तुम्हाला मी अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज सांगितलेले आहेत. विच आर दॅट वन? नंबर फर्स्ट वन इज नथिंग बट द लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. डेल्टा पी इज इक्वल टू काय असेल ते. आणखीन एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी सांगितली विच इज दॅट वन, दॅट इज नथिंग बट द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. थर्ड वन कोणती सांगितली, तर दॅट वन इज नथिंग बट द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मी त्याचे फॉर्म्युला लिहित बसत नाहीये. आणि चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी घेतली आपण ऑस्मॉटिक प्रेशर, विच कॅन बी इंडिकेटेड बाय द पाय. ओके. आता ह्या ज्या 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज याच्याशीच रिलेटेड, नंतर मग तुम्हाला थोडंसं ऑस्मॉसिस, त्याच्याशीच मग सोल्युशनचे 3 टाइप्स आहेत. नंबर फर्स्ट वन इज द हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन्स, ते शिकायचं आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं एक आर्टिकल आहे वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड व्हॉट इज द रिलेशन ऑफ मोलिक्युलर मास, दॅट इज नथिंग बट द ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास आणि वॉन्ट ऑफ फॅक्टर. ओके. आता एक बाय एक आपण क्लिअर करायचं आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या ज्या तुम्ही 4 घेतलेत का नाही, तर तुम्हाला मी परत एक हिंट देतो. ज्यावेळेस तुम्ही लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर घेणार आहे, बघा मी काय म्हटलं, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, पण त्याच्यामधली व्हेपर प्रेशर ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. आपल्याला आधी व्हेपर प्रेशर म्हणजे काय हे माहिती पाहिजे. पुस्तकामध्ये डायरेक्ट सुरुवात केली आपण, तसं नाही करायचं, सावकाश घेऊया. 1, 2 ते 3 लेक्चर्स वाढतील आपली टोटल टॉपिकमध्ये, पण आपलं बेसिक क्लिअर होऊन जाईल. ओके. आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला बॉइलिंग पॉइंट ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट क्वालिटेटिव्ह आहे, पण बॉइलिंग पॉइंट ही फिजिकल प्रॉपर्टी आहे, त्याचा अर्थ कळला पाहिजे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कमी होतो, बघूया आपण एक 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 एक. हे जे कळायच्या अगोदर तुम्हाला ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, पण फ्रीजिंग पॉइंट ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. थोडक्यात काय, तर त्याच्याशी रिलेटेड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीशी रिलेटेड ज्या आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत का नाही, त्याचे आपल्याला मिनिंग्स माहिती असले पाहिजे. ओके. सो सी वन बाय वन. आता ऍक्च्युली याची डेफिनेशन मी अजून सांगितलेलं नाही, ते आपण नंतर बोलूया. ओके. सो फर्स्ट वी कॅन डिस्कस अबाउट व्हॉट इज द व्हेपर प्रेशर. सी फर्स्ट वन. ओके. You know very well, actually in the 11th standard you can be studied the topic that is the states of matter. You know very well, in that topic there are the 2 states of matter for your study. Number first one is the liquid state and second one is the gaseous state. गॅसियस स्टेट एकदम डीप मध्ये, लक्षात येतंय का बघा पाहिजे तर. त्याच्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळे लॉ शिकलाय. त्याच्यानं बॉइल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ आहे, त्याच्यानंतर गेलुसॅक्स लॉ आहे, आयडियल गॅस इक्वेशन आहे, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, हे सगळं तुम्ही शिकलाय. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोल कन्सेप्ट झालेला आहे. आणि नंतर मग लिक्विड स्टेटमध्ये तुम्ही शिकलाय दॅट इज द व्हेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, या डेफिनेशन्स तुम्हाला झालेल्या आहेत. आणि गॅसियस स्टेट झालं, लिक्विड स्टेट झालं की मग 12वीला तुम्हाला सॉलिड स्टेट हा पूर्ण टॉपिक आहे, तो आपण नंतर घेणार आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये लिक्विड स्टेटमध्ये व्हेपर प्रेशर झाले, आठवते व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल मी असं केलं, एखादं असं व्हेसल घेतलं, थोडंसं लक्षात घ्या बाळांनो. ओके. आणि या व्हेसलमध्ये मी इथं लिक्विड घेतलं, आणि हे जे व्हेसल आहे का नाही, हे व्हेसल मी थोडंसं त्याच्यावर आणखीन एखादं भांडं ठेवून असं एनक्लोज केलं. बघा मी काय केलं ते. ओके. आता काय होणार आहे, जर हे लिक्विड आहे तर या लिक्विडला तुम्ही हीट केलं किंवा ॲट नॉर्मल टेम्परेचर ऑल्सो, व्हॉट हॅपन्स हिअर, द लिक्विड कॅन बी कन्व्हर्टेड टू इट्स व्हेपर्स. बरोबर आहे. इफ देर इज द व्हेपरायझेशन कॅन बी कॅरीड आउट ऑफ दॅट लिक्विड, ॲट दॅट टाइम द रेट ऑफ दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ व्हेपरायझेशन. आपल्याला माहिती आहे ना, नॉर्मल टेम्परेचर असू देत किंवा अगदी 0 डिग्री सेल्सिअस असू देत, थर्मोडायनेमिक्स मध्ये तुम्हाला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन झालेलं आहे, आठवतंय का बघा. In enthalpy of evaporation, what is that one? You know very well. The given substance which can be from its liquid state
converted to its vapor state. At that time, the change in enthalpy for 1 mole at a constant temperature and pressure, it is called the enthalpy of vaporization. बरोबर बाळांनो? थोडक्यात काय करायचं आहे, the liquid can be converted to its vapor state या its gaseous state. At that time, it is called as the rate of vaporization. पहिला पॉइंट क्लिअर. आपण काय केलं, आता हे जे वेपर्स तयार होतील ते ऍटमॉस्फिअर मध्ये जायला पाहिजेत, पण आपण वरनं काय केलं रे, एक असा आणखीन एक ठेवलेला वेसल ठेवलेला आहे, म्हणजे इथं सगळे वेपर्स आहेत, लक्षात घ्या, पण ते बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे परत काय होणार, तर त्याच वेपरचं कंडेन्सेशन होऊन पुन्हा काय होईल, लिक्विड तयार होईल, आणि याला म्हणायचं रेट ऑफ कंडेन्सेशन. म्हणजे थोडक्यात काय झालं, when you can consider the liquid converted to its vapor state and after that one the vapors again converted to its liquid state, at that time there is the rate of vaporization and rate of condensation. पहिला पॉइंट क्लिअर बाळांनो. आता जर का केमिस्ट्रीचा विचार केला तर आपण गेल्या वर्षी इक्विलिब्रियम मध्ये शिकलोय की when the rate of forward reaction and rate of backward reaction is same, at that time it is called as the equilibrium state. म्हणजे थोडक्यात बघा मी काय म्हणतोय, लिक्विड आहे त्याचं जर तुम्ही व्हेपरायझेशन केलं तर त्याला तुम्ही म्हणता रेट ऑफ व्हेपरायझेशन. ॲट दॅट टाइम गॅसियस स्टेट या व्हेपर स्टेट कॅन बी फॉर्म हियर अँड दॅट गॅसियस स्टेट विच कॅन बी कन्वर्टेड टू लिक्विड स्टेट. ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड द रेट ऑफ कंडेन्सेशन. When you can consider here rate of vaporization is equal to rate of condensation, what I say here, at that time the pressure which can be exerted by the vapors. मी काय म्हटलं बघा, what is the vapor pressure? Vapor pressure is defined as pressure of vapors. इथं वेपर्स आहेत, वाफ आपण म्हणतो. Pressure of vapors when rate of vaporization is equal to rate of condensation. म्हणजेच थोडक्यात लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला पाहिजे, त्यावेळेस या वेपर्सनी एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला काय म्हणायचं, वेपर प्रेशर. व्हॉट इज द वेपर प्रेशर? इट इज द प्रेशर exerted by vapors when rate of vaporization is equal to rate of condensation. That one is called as the vapor pressure. बरोबर बाळांनो. आता एक एक पॉइंट क्लिअर करा. साधं एक्झाम्पल घ्या तुम्ही, बघा लक्षात घ्या. वेपर प्रेशर कळलं आणि पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कळली ना, बाकीच्या 3 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज एकदम सिंपल आहेत. म्हणून मी परत जरा थोडंसं क्लिअर करतो वेपर प्रेशरला. आता गमतीचा भाग एक सांगतो तुम्हाला. मी जर वेपर प्रेशरचा विचार केला, जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. जर का मी टेम्परेचर वाढवलं, मी काय म्हटलं डोक्यात येतंय का बघा, टेम्परेचर वाढवलं तर साहजिकच रेट ऑफ व्हेपरायझेशन वाढणार आहे, आणि रेट ऑफ व्हेपरायझेशन जितका वाढेल तितकाच रेट ऑफ कंडेन्सेशन वाढणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तेवढं जर रेट ऑफ व्हेपरायझेशन वाढला, इथं जर वेपर्स वाढले तर साहजिकच वेपर प्रेशर वाढलं. म्हणजे मी एका वाक्यात सांगतोय, जास्त पुस्तकाशी आपल्याला बघायचंच आहे, पुस्तकाशिवाय बाहेर जायचं नाही, पण त्याच्याशी रिलेटेड बेसिक माहिती पाहिजे. म्हणजे वेपर प्रेशर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं मी डायरेक्ट म्हणतोय. लक्षात घ्या. टेम्परेचर इन्क्रीजेस, वेपर प्रेशर इन्क्रीजेस. टेम्परेचर डिक्रीजेस, वेपर प्रेशर डिक्रीजेस. कारण का, साधा आणि सिंपल एक्झाम्पल घ्या बाळांनो, तुमच्या लक्षात येतंय का बघा. एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजून चला, संध्याकाळी झोपायच्या अगोदर एक काम करायचं, एखादा स्टीलचा ग्लास घ्यायचा. लक्षात घ्या, काचेचा घेतला तरी चालेल. तो ग्लास अर्धा पाण्यानं भरून घ्या, अर्धा, आणि त्याच्यावर काहीतरी झाकण झाका आणि छानपैकी तुम्ही मस्त मध्ये आपल्या बेडरूम मध्ये झोपायला जा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फक्त ते झाकण बाजूला करून बघा, झाकणाच्या खाली तुम्हाला असे छोटे 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 वॉटर ड्रॉपलेट्स मिळतील. लक्षात येतंय का बघा. ते वॉटर ड्रॉपलेट्स कुठनं आले रे? कारण आपण जे ग्लास घेतला होता त्याला मी म्हटलं होतं तुम्हाला अर्धाच फिल करा. याचा अर्थ त्या पाण्याचं व्हेपरायझेशन झालं पण बाहेर जायला चान्स नाही. परत त्याचं काय झालं, कंडेन्सेशन. म्हणजे तिथले जे वेपर्स असतील मधले लिक्विड आणि त्या ह्याच्या मधल्या पोर्शन मध्ये, लक्षात आलं, ते जे प्रेशर वेपरने एक्झर्ट केलेलं असेल दॅट वन इज कॉल्ड ॲज द व्हेपर प्रेशर. लक्षात आलं का बघा. याच्याच ऐवजी आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजून चला, एखादं भांडं घ्या,
लहान गॅस करा जरा थोडासा, त्या भांड्यावर झाकण झाका, त्याच्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये झाकण झाका. टेम्परेचर तुम्ही वाढवलं की तुम्हाला त्या झाकणाच्या खाली लवकर वॉटर ड्रॉपलेट्स दिसतील. का? तर टेम्परेचर वाढवलं, व्हेपरायझेशन वाढलं, साहजिकच व्हेपर प्रेशर वाढलं. म्हणजे व्हेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पहिला पॉइंट क्लिअर बाळांनो, व्हेपर प्रेशर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होते. नंबर नेक्स्ट वन समजून चला. फॉर एक्झाम्पल मी इकडे एका हातामध्ये नॉन होलाटाईल सबस्टन्स घेतला आणि या हातामध्ये मी होलाटाईल सबस्टन्स घेतला. ह्या दोन टर्म्स तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये डेफिनेशन पण तुम्ही शिकलाय. द होलाटाईल सबस्टन्स इज अ सबस्टन्स विच कॅन बी वेपराइजेस इझिली. ज्याचं लवकर वेपरायझेशन होतं त्याला तुम्ही होलाटाईल म्हणता. फॉर एक्झाम्पल पेट्रोल घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा. समजून चला, तुम्ही हातावर पेट्रोल घेतलं तर तुम्हाला थंड लागतं. पेट्रोल आपल्या हातावर राहत नाही, घेतलं की लगेच काय होऊन जातं, वेपराइज होऊन जातं. त्याच्याऐवजी या हातामध्ये पाणी घ्या बाळांनो, आणि हे पाणी जर घेतलं तुम्ही असं किती वेळ बसला तर पाणी काय लवकर वेपराइज होत नाही. म्हणजे तो नॉन होलाटाईल सबस्टन्स आहे. हा पेट्रोल हा होलाटाईल आहे. बरोबर आहे माझं. आता मला एक सांगा, पेट्रोल जर होलाटाईल आहे आणि तो लवकर वेपराइज होतोय, म्हणजे त्याचं वेपरायझेशन जर लवकर होतंय तर साहजिकच वेपरचं प्रेशर पण काय असणार, जास्त. म्हणजे आणखीन एक पॉइंट क्लिअर करा, कारण याचाच रेफरन्स आपण पुढे घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की व्हेन यू कॅन कन्सिडर द व्होलॅटिलिटी ऑफ दॅट सबस्टन्स, द व्होलॅटिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर. ॲज द व्होलाटाईल नेचर इन्क्रीजेस, वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. लक्ष देतंय का बघा. आता इथंच बोलतो मी, परत रेफरन्स घेईन. पेट्रोल हे होलाटाईल आहे, म्हणजे त्याचं लवकर वेपरायझेशन झालं, म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असणार आहे. मी काय म्हटलं कळलं का? पेट्रोल आहे ते लवकर वेपराइज झालं, लगेच उडून गेलं, म्हणजे पेट्रोलचा बॉइलिंग पॉइंट कमी असणार आहे. आणि इकडं जर तुम्ही गेला पाणी घेतलं, लवकर वेपरायझेशन होत नाही, याचा अर्थ पाण्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे. लक्षात आलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना बाळांनो, पेट्रोल आणि पाण्यामध्ये बॉइलिंग पॉइंट जास्त कोणाचा आहे, पाण्याचा आहे. का मी असं बोललो तर थोडंसं हिंट देतो मी, परत आणखीन क्लिअर करेन. व्हेपर प्रेशर नंतर मी पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी घेणार आहे, त्याचं नाव काय, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. लोअरिंग कमी होणे. आणि दुसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. म्हणजे व्हेपर प्रेशर जितकं जितकं कमी तितकं तितकं बॉइलिंग पॉइंटचं इलेव्हेशन जास्त. दोन्ही एकमेकाच्या बरोबर उलट आहेत पण एकमेकाशी रिलेटेड आहेत. सी 1/1. ओके. आता इथं व्हेपर प्रेशरचा पॉइंट क्लिअर झाला. नंबर नेक्स्ट वन. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर हियर दिस वन, इट इज अ वेसल. जरा थोडंसं लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण काय केलं तर एक लिक्विड घेतलेलं आहे असं समजून चला. व्हेपरायझेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं रे, तर दॅट वन इज नथिंग बट द मोलिक्युल्स विच आर प्रेझेंट ॲट सरफेस, they are under tension and that one is called as the surface tension, and because of that surface tension the molecules can be leave their surface and which can be converted to its vapor state. म्हणजे आपण इथं यांचं सरफेस टेन्शन जितकं जास्त तेवढं ते काय होणार, लवकर वर जाणार. फिजिक्स मध्ये तुम्हाला डीप मध्ये झालेलं आहे बाळांनो. याचं कारण काय, तर इथं जो बल्क मधला मोलिक्यूल आहे का नाही, या बल्क मधल्या मोलिक्यूलवर सगळ्या बाजूनी प्रेशर सारखं असणार आहे. बरोबर आहे. पण जे मोलिक्यूल सरफेसला आहेत त्याच्यावरचं प्रेशर हे अनइक्वल असणार आहे. खाली खेचून घ्यायला बघणार आणि तुम्ही जितकं त्याला खेचायचा प्रयत्न करणार तितकं ते लवकर वर जाणार आहे. कारण का, साधं सिंपल देतो समजून चला. कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इकडे तिकडे फिरता आणि समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शिक्षकाने तुम्हाला बघितलं आणि म्हटलं बाळा इकडे ये, बाळा इकडे ये म्हटलं की बाळ इकडे येत नाही, बाळ पहिल्यांदा पळून जातं. का, तर इकडे ये. अट्रॅक्टिव्ह फोर्स बघितलं अट्रॅक्शन करायला पण ते घेत नाही, अनइक्वल फोर्स आहे, पटकन पळून जातं. तसं हा इथून वर जाणार आहे. म्हणजे ज्याच्यावर सरफेस टेन्शन जास्त तेवढं त्याचं काय होणार आहे, इव्हॅपोरेशन होणार आहे. पहिला पॉइंट क्लिअर बाळांनो. म्हणजे आता थोडंसं लक्ष देतंय का बघा. आता इथं मी काय करतोय, C1/1. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन प्रिपेअर अ सोल्युशन. आता जरा थोडंसं क्लिअर करा. समजा मी सोल्युशन बनवलं. कोणतं सोल्युशन बनवलं, तर इट इज अ सॉलिड इन लिक्विड. या टाईपचं सोल्युशन बनवलं. हे सगळं सॉल्व्हंट आहे. बरोबर आहे. जर का हा सॉल्व्हंट आहे, समजून चला फॉर एक्झाम्पल वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, आता सोल्यूट टाकला. कोणता सोल्यूट टाकायचा, मी एक एक पॉइंट क्लिअर करतोय कारण पुढे सगळं महत्वाचं आहे. नंबर फर्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द शुगर. मी तीनच एक्झाम्पल घेणार, पुढे वाढवून मी.
दुसरं कोणतं घ्यायचं, युरिया. आणि तिसरं कोणतं घ्यायचं तर ग्लुकोज. लक्ष देतंय का बघा. हे तीनच का घ्यायची त्याचं पण रिझन देतो. पण आपल्याला शुगरचा फॉर्म्युला माहिती आहे बाळांनो, C12H22O11. युरियाचा पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आठवतोय का बघा. इट इज नथिंग बट द NH2C डबल बॉन्ड ONH2 अँड धिस वन इट इज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. आठवतंय गेल्या वर्षी झालंय. ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे C6H12O6. हे तीन कंपाऊंड घेतले, याचं रिझन नंतर देतो तुम्हाला. प्रत्येकाचं मोलार मास पाठच करून ठेवा. शुगर घेतलं तर याचं मोलार मास येतं 342 ग्रॅम पर मोल, म्हणजे एका मोलिक्युलचं मास 342. इथं युरिया घेतला तर युरियाचं मोलार मास आय थिंक इथं 60 येईल, कारण का हा 12 नंतर हे 14 14 28 आणि हे 4 32 प्लस हे 12 44 आणि हे 16 आले 60, म्हणजे इथं 60 आलं. 60 ग्रॅम पर मोल. आणि ग्लुकोज घेतलं तर 180 ग्रॅम पर मोल. लक्षात घ्या. आता हे मी तीनच का तुम्हाला सांगतोय तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, दिस 3 आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स which does not undergoes dissociation. That is nothing but when you can take the 10 molecules of sugar there in water, yeah, in a solution there is also 10 molecules of sugar. It does not undergoes ionization. त्याचे आयन्स मिळत नाहीत, म्हणून मी हे तीनही तसेच घेतले, शुगर, युरिया आणि ग्लुकोज. पहिला पॉइंट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन, आपण याच्यामध्ये समजून चला. ग्लुकोज टाकलं, कुठलंही घ्या, असं काय ग्लुकोज असं काय, तिघापैकी कोणी घ्या. ग्लुकोज टाकलं, समजून चला. ग्लुकोजचे इथं काही पार्टिकल्स असे सरफेसला येऊन बसले. बघा मी काय म्हणतोय, हे असे थोडेसे ग्लुकोजचे पार्टिकल्स इथं येऊन बसले रेड कलर मधले. बरोबर आहे. आता इकडे लक्ष देतं का बघा. मी काय केलं लक्षात घ्या, पहिल्या कंडिशन मध्ये फक्त सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स होते सरफेसला, त्यांचं इव्हॅपोरेशन झालं. मग सॉल्व्हंट जर का लवकर इव्हॅपोरेट होत असेल तर वेपर प्रेशर जास्त असणार आहे. पटतंय. बघा मी काय म्हटलं, दॅट वन इज नथिंग बट व्हॉट आय से इन फर्स्ट कंडिशन, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इट कॅन बी डेसिग्नेटेड ॲज P10. म्हणजे हा सिम्बॉल मी अगोदर का क्लिअर केला तो तुम्हाला आता लक्षात येईल. P10 मी आता डायरेक्टली बोलतोय, कारण मला माहिती आहे P10 इज नथिंग बट द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके. आता मी इथं काय केलं, ग्लुकोज ऍड केलं. ग्लुकोज ऍड केल्यानंतर काय झालं तर ग्लुकोजचे काही मॉलिक्युल्स इथं सरफेसला येऊन बसले. आता मला सांगा बाळांनो, इव्हॅपोरेशन सॉल्व्हंटचं होणार आहे, ग्लुकोजचं होणार नाही ना, सॉलिड आहे तो. बरोबर आहे. त्याचं वेपर प्रेशर एकदम कमी असणार आहे. म्हणजे इथं आता तुमची जर ह्याचं एक्झाम्पल घेतलं सॉल्व्हंटचं, तर सॉल्व्हंटचे मॉलिक्युल जर कमी झाले तर साहजिकच वेपरायझेशन कमी होईल. म्हणजेच याच्यामधल्या सॉल्व्हंटचं वेपरायझेशन कमी झालं की जिथं तुम्ही सोल्युशन बनवलंय आणि तिथं तुम्ही वापरलाय P. आठवतंय का बघा. इट इज नथिंग बट द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. मी काय म्हटलं डोक्यात बसलं, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त, प्युअर सॉल्व्हंटचं, सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी. म्हणजेच तुम्ही इथं सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कमी केलं. बरोबर आहे. डिक्रीज इन वेपर प्रेशर, म्हणजेच मी त्याला असं म्हणेन लोअरिंग इन वेपर प्रेशर. म्हणजे त्याच्यामधला जो फरक आहे त्याचा फॉर्म्युला काय येईल, डेल्टा पी. कळलं का मी काय म्हणतोय ते. व्हॉट इज द डेल्टा पी. डेल्टा पी इज इक्वल टू जास्त याची व्हॅल्यू आहे कमी याची व्हॅल्यू आहे. म्हणजे बाळांनो तुम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, P10 मायनस P अँड धिस वन इज कॉल्ड एज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, या इट इज कॉल्ड एज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मी अजूनही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन सांगितलेली नाहीये, लक्षात घ्या, नंतर बोलणार, माझ्या लक्षात आहे. पण इथं मी डेल्टा पीचा फॉर्म्युला काय घेतला, P10 मायनस P. म्हणजे व्हॉट इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. मी याच्यावरूनच डेफिनेशन केली, मी वेगळी डेफिनेशन पाठ केली नाही, लक्षात घ्या. आता मी जर असं केलं, समजून चला, फॉर एक्झाम्पल बघा जरा थोडं लक्ष देतंय का, आणखीन मी थोडंसं ग्लुकोज ऍड केलं.
म्हणजे मी सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर बाळांनो आणखीन इथं काय येतील, ग्लुकोज मॉलिक्युल्स येतील, म्हणजे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स आणखीन कमी झाले, म्हणजे परत सोल्युशनचं प्रेशर कमी होईल. मी काय म्हटलं डोक्यात आलं बघा, लक्षात घ्या. सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होईल, म्हणजे जसं जसं मी सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाईन तसं तसं या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कमी कमी होत जाईल. म्हणजे जर मी असं म्हटलं समजून चला, फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव द P10 इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट हिअर 2 atmospheric वेपर प्रेशर. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर 2 atmosphere आहे. आणि जर का मी पहिल्या कंडिशन मधलं सोल्युशनचं वेपर प्रेशर घेतलं की जिथं मी थोडेसे डॉट काढले होते, बरोबर, कन्सिडर करा ते किती आहे तर 1.8 atmosphere आहे. सेकंड कंडिशन मधलं मी जर का प्रेशर घेतलं, लक्षात येतंय का बघा, तर मग मात्र आणखीन याच्यापेक्षा कमी येईल. कन्सिडर करा हे आलं 1.5 atmosphere. म्हणजे बाळांनो जरा थोडंसं क्लिअर करा. पहिल्या कंडिशन मध्ये जर तुम्ही इथं गेला बघा, मी काय म्हणतोय फर्स्ट कंडिशनला, तर डेल्टा पी इज इक्वल टू P10 म्हणजे 2 मायनस पी दॅट इज 1.8 म्हणजे इथं आलं 0.2 atmosphere फर्स्ट कंडिशनला. तेच जर का तुम्ही सेकंड कंडिशनला गेला बघा, लक्षात घ्या, तर P10 मायनस पी म्हणजे 2 मायनस 1.5, तर इथं डेल्टा पी ची व्हॅल्यू झाली 0.5 atmosphere. डेल्टा पी ची व्हॅल्यू म्हणजे वेपर प्रेशर कमी कमी होत जातंय. जरा थोडंसं समजून घ्या, इथं प्रॉब्लेम मध्ये यायचं नाही. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कमी कमी होतंय, पण डेल्टा पी ची व्हॅल्यू वाढते, कमी कमी होणारी व्हॅल्यू वाढते. लक्षात घ्या, कमी होते वाढते, डिक्रीज इनक्रीज, इलेव्हेशन डिप्रेशन, याच्यामध्ये गोंधळ नाही करायचा. मी परत एकदा सांगतो, डेल्टा पी म्हणजे काय, P10 मायनस पी, दिस इज कॉल्ड एज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर आहे. आणि जेवढं तुम्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करत जाल, जेवढं कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाल, तेवढं तेवढं सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी 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 होत जाणार आहे. म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणता बाळांनो, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मी काय म्हटलं डोक्यात घ्या, म्हणजेच डेल्टा पी ची जी व्हॅल्यू आहे ही डेल्टा पी ची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. कधी, जर तुम्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजे मी असं म्हणेन सोल्यूटचे पार्टिकल्स वाढवले. बरोबर आहे माझं. बघा मी काय म्हणलं, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजेच काय केलं, सोल्यूट ऍड करत गेला ना, म्हणजे पार्टिकल्स ऑफ सोल्यूट कॅन बी गोज ऑन इन्क्रीजेस इन दॅट सोल्युशन. म्हणजे सोल्यूटचे जसे जसे पार्टिकल्स वाढत जातील तसं तसं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वाढत जाईल. म्हणजेच मी आता असं म्हणतोय की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही अशी प्रॉपर्टी आहे की जी कोणावर डिपेंड आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर डिपेंड आहे. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगितलं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही अशी प्रॉपर्टी आहे की जी कोणावर डिपेंड आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर डिपेंड आहे. at that time it is called as the colligative property. What I say, what is the definition of colligative property? See here, colligators means which can be interconnected with each other, which are depends on one another. कारण का lowering of vapor pressure, elevation of boiling point, depression freezing point, osmotic pressure, all these four properties are interrelated with each other, depends on one another. जसं तुम्ही लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर शिकताय तसंच इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट येणार आहे पुढं. मी आता त्याच्या जास्त डीप मध्ये जात नाही, पण मी डेफिनेशन सांगतोय. व्हॉट इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? इट इज द प्रॉपर्टी विच इज डिपेंड ऑन, या विच इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ, परत एकदा शब्द व्यवस्थित आहे का, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नॉट ऑन साइज या नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. मी काय म्हटलं क्लिअर करा. द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती का असेना, मी इन जनरल बोलतो, याची डेफिनेशन, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डिफाइन्ड ॲज द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नॉट ऑन साइज ऑर नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल. आता मी इथं हे तीनच का घेतले, तर हे तीन आपल्याला इथं देताना एकच पार्टिकल देतात. लक्षात येतंय का बघा, शुगर एक मॉलिक्यूल घेतला एक पार्टिकल, पण
मी जर NaCl घेतला असतं, पुढे त्याच्याशी MCQ भरपूर आहेत आणि खूप सोपं आहे, तुम्हाला मी रिअली सांगतो, फक्त डोक्यात बसलं पाहिजे. NaCl घेतला ना, मी एक मॉलिक्यूल घेतला ना, तर बाळांनो मला Na+ आणि Cl- असे 2 पार्टिकल्स मिळतात, एकाचे 2 पार्टिकल्स. म्हणजे मी जर का जेवढं शुगर घेईन, समजा शुगरचा 1 मोल घेतला आणि NaClचा 1 मोल घेतला, तर NaClचे पार्टिकल्स डबल होणार, म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पण डबल होणार. म्हणून मी म्हणलं डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स हा शब्द वापरला, लक्षात घ्या. त्याला काय म्हणायचं, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे तुम्हाला डेल्टा पी ची व्हॅल्यू कळाली. व्हॉट इज द डेल्टा पी? लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. ओके, आता यामध्येच लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरला जर का आपण समजून चाला, बघा लक्षात घ्या, डेल्टा पी अपॉन P10 घेतलं म्हणजे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरलाच आपण व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटनं जर का डिवाइड केलं, तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, P10 - P upon P10. So this one, the ratio of lowering of vapor pressure to the vapor pressure of pure solvent, it is called as relative lowering of vapor pressure. लक्षात घ्या, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. व्हॉट इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर? डेल्टा पी अपॉन P10. याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. आणि फक्त डेल्टा पी आहे तर त्याला म्हणायचं लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. हे 2 फॉर्म्युले क्लिअर झाले. हे 2 फॉर्म्युले बाळांनो व्यवस्थित क्लिअर करा. याच्याशी रिलेटेड आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि त्याच्यानंतर त्याच्याशीच मग इथून पुढे तुमचा आता टॉपिक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी चालू झाला, राउल्ट्स लॉ. राउल्ट्स लॉ मध्ये पण आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स घ्यायचे आहेत. लक्षात येतंय का बघा, म्हणते त्याच्याशी वेगळे डिपेंड्स आहेत, ते आपण त्यावेळेस क्लिअर करूया. राउल्ट्स लॉ महत्वाचा आहे आणि राउल्ट्स लॉ समजणं खूप गरजेचं आहे. राउल्ट्स लॉ तुम्हाला कळाला तर तुम्हाला ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कळली आणि ही समजली ना, तर बाकीच्या 3 मी परत बोलतोय खूप सोप्या आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन घेऊ नका, अगदी सिंपल आहे. आपण एक बाय एक क्लिअर करणार आहे. सो वी कॅन बी सी ऑन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.